हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे, जे तुम्ही बोर्डवर पाहतच आहात, उभयान्वयी अव्यय. हे उभयान्वयी अव्यय काय आहे, याची संकल्पना काय आहे, हा नेमका कसा तयार होतो आणि याचे प्रकार कसे आहेत, हे सर्व गोष्टींची माहिती आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. आवडतं नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करू. उभयान्वयी अव्यय या शब्दातच काय आहे, उभय आणि अन्वयी. उभय आणि अन्वयी. उभय काय असतं, उभय असतं दोन. उभय म्हणजे दोन. आणि अन्वयी काय असतं, अन्वय म्हणजे संबंध. मग असा दोन संबंध आहे, कशामध्ये आहे, तो आहे शब्दांमध्ये, तो असेल मग वाक्यांमध्ये, तो असेल एका वाक्यांशामध्ये. ओके. मग ही जी उभयान्वयी अव्यय, आता अव्यय आहे, अव्यय हे तर आपण या अगोदर बघितलं होतं की अव्यय काय असतं ते. अव्यय असा शब्द असणार आहे, मग हे उभयान्वयी अव्यय. आणि हा अव्यय असा शब्द असणार आहे की जो अविकारी असणार आहे. अविकारी म्हणजेच काय, ज्याला विकार होणार नाही, कसल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होणार नाही. मग असे हे शब्द आहेत उभयान्वयी अव्यय शब्द. त्याची संकल्पना काय सांगते, तर यामध्ये दोन किंवा अधिक शब्द असतील किंवा दोन किंवा अधिक वाक्य असतील, यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणायचं, उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं. ओके. यामध्ये दोन शब्द असतील किंवा यामध्ये दोन किंवा अधिक शब्द असतील किंवा दोन किंवा अधिक वाक्य असतील, यांना जोडत असताना जो अविकारी शब्द मधात येणार आहे, अविकारी शब्द असा की ज्याच्यामध्ये बदल होणार नाही, अशा शब्दांना म्हणायचं उभयान्वयी अव्यय, जो की संबंध दाखविण्याचं काम करतो दोन शब्दांमध्ये, दोन वाक्यांमध्ये. ओके. याचंच इंग्लिश डेफिनेशन आहे, अ वर्ड दॅट इज यूज्ड फॉर जॉईनिंग ऑदर्स वर्ड्स, फ्रेजेस और सेंटेन्सेस. वर्ड दॅट इज यूज्ड फॉर जॉईनिंग ऑदर वर्ड्स, फ्रेजेस अँड सेंटेन्स. मग काय सांगते की हे जे डेफिनेशन आहे ते हीच व्याख्या आपल्याला सांगत आहे. म्हणजेच असा शब्द असणार आहे, अशा शब्दाचा वापर होणार आहे जो करणार आहे जॉईनिंग ऑदर वर्ड्स, दोन वर्ड्स जोडले जातील किंवा फ्रेजेस जोडले जातील, वाक्यांश किंवा सेंटेन्स किंवा वाक्य जोडले जातील. उदाहरण आहे, मी शाळेत आले आणि पावसाला सुरुवात झाली. तर यामध्ये दोन वाक्य आहेत, मी शाळेत आले आणि पावसाला सुरुवात झाली. तर या दोन वाक्याला जोडण्याचं काम ह्या आणि या शब्दानं केले. आणि हा शब्द काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. असा उभयान्वयी अव्यय जे दोन वाक्यांना जोडण्याचं काम केलं आहे आणि तो अविकारी आहे. त्याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार कसल्याही पद्धतीनं बदल होत नाही, असा अविकारी शब्द. ओके. म्हणून हा उभयान्वयी अव्यय आहे. ओके. आता जसं आपण तर हे वाक्य बघितलं आणि या वाक्यामध्ये काय आहे, दोन भाग झाले. म्हणजे हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे. म्हणजे अशा वाक्यांमध्ये काय होणार आहे, दोन उपवाक्य असणार आहेत. मग हे दोन वाक्य काय असणार आहेत, हे एका वाक्यात दोन उपवाक्य असतात. म्हणजे कशी, तर यामध्ये एक असेल प्रधान वाक्य असेल आणि दुसरं असेल गौण वाक्य. मग असं प्रधान वाक्य काय असतं, तर ते असतं स्वतंत्र विचार असतो अशा प्रधान वाक्यामध्ये. आणि गौण वाक्यामध्ये काय असतं की तो विचार स्वतंत्र नसतो, तसेच तो विचार काय असतो, दुसऱ्या कोणातरी गोष्टीवर अवलंबून असतो गौण वाक्यामध्ये. मग जी कन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे वाक्य एकत्रीकरण येण्याची, त्याच्यामध्ये एक आहे प्रधान काय असणार आहे, ज्याच्यामध्ये असं वाक्य आहे की प्रधान आहे. मग ते दोन्हीही वाक्य प्रधान असू शकतात किंवा दोन्ही वाक्य, त्याच्यामधलं एक वाक्य प्रधान असू शकतं, दुसरं वाक्य गौण असू शकतं. इवन दोन्ही वाक्य प्रधान असू शकतात. आणि गौणमध्ये काय असू शकतं की पहिलं वाक्य प्रधान असू शकतं, दुसरं वाक्य गौण असू शकतं. म्हणजेच दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीवर अवलंबून असणारं असं गौण वाक्य आहे पहिल्या प्रधान वाक्यावर. ओके.
मग यामध्ये 2 गौण वाक्यही असू शकतील. तर गौण वाक्याचं स्थान कुठे आहे? प्रथम पहिल्या वाक्यामध्ये असेल का दुसऱ्या वाक्यामध्ये? या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. त्यांचे जे 2 उपवाक्य प्रकार पडले, जे प्रधान आणि गौण, याच बेसवर अशा उभयान्वयी अव्ययाचे प्रकार पडले आहेत. मग अशा उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार आहेत. एक आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरं आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व सूचकमध्ये असं असणार आहे की 2 प्रधान वाक्य असतील आणि त्या 2 प्रधान वाक्यांना जोडण्याचं काम या प्रकारांपैकी जे उभयान्वयी अव्यय आहेत त्याला म्हटलं जाईल की प्रधानबोधक उभयान्वयी अव्यय. ओके. गौणत्व सूचक असं असेल की यामध्ये एक पहिलं वाक्य हे प्रधान असेल आणि दुसरं वाक्य हे गौण असेल. यामध्ये हेही असेल की कदाचित पहिलं वाक्य गौण असेल आणि दुसरं वाक्य प्रधान असेल. अशा 2 वाक्यांना जोडण्याचं काम या प्रकारातील उभयान्वयी शब्दांनी केलं जाईल. म्हणून यांना म्हणायचं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर प्रधानमध्ये 4 प्रकार आहेत. एक आहे समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये 4 प्रकार आहेत, जसं की स्वरूपबोधक, करणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. असे हे उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार आहेत. या 2 प्रकारांमध्येही प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक आणि प्रधानत्व सूचकमध्ये 4 उपप्रकार पडतात, गौणत्व सूचकमध्ये 4 उपप्रकार पडतात. ओके. आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील. यामध्ये काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता आपण आपला जो पुढचा पॉईंट असणार आहे की हे प्रकार आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचे आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. सुरुवातीला आपण बघणार आहोत असे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार बघणार आहोत, ज्याचे की 4 उपप्रकार आहेत. पहिला बघू समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. समुच्चय म्हणजेच काय? एक प्रकारचा सकल, ज्याच्यामध्ये की संपूर्णता येईल अशी काय असणार आहे? सकल बोधक, सकल सूचक, म्हणजे ज्याच्यामध्ये की संपूर्ण गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असेल. जसे की जस्ट लाईक असेंब्ली, सेट, कलेक्शन, हे सारं काय आहे? एक समुच्चय बोधक असणारं स्वरूप आहे. मग यामध्ये याचं आपण कन्सेप्ट क्लिअर करण्या अगोदर याचं उदाहरण बघूया. उदाहरणाकडून मग आपण त्याच्या संकल्पनेकडे येऊया. उदाहरण आहे की सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले. सकाळ होण्यामध्येच काय होतं की पक्षी गात होते, पक्षी गाऊ लागले. सकल भाव आहे अशा गोष्टी. अशा स्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये काय आहे? अशा संपूर्ण गोष्टींचा समावेश आहे त्याच्यामध्ये. सकाळ पण झालेली आहे आणि अशा सकाळच्या परिस्थितीमध्ये काय आहे? पक्षी गातही आहे. ओके. म्हणजेच अशी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये की संपूर्ण भाव त्याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे. मग अशा शब्दामध्ये, अशा शब्दाला किंवा वाक्याला जोडण्याचं काम कोण करत असतं? हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. ओके. दुसरं उदाहरण बघा. जसं की विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तर यामध्ये बघा, विजा चमकल्या आणि पावसाला सुरुवात झाली. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतील ज्या गोष्टी आहेत त्यांचा तिथे वर्णन केलेलं आहे. एक, विजा चमकू लागल्या आणि काय झालं? पावसाला सुरुवात झाली. अशा परिस्थितीमधील त्यांनी सर्व गोष्टींचा तिथे उल्लेख केलेला आहे, सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. म्हणजे असे इथे काय आहे? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या 2 वाक्यांना जोडण्याचं काम कोणी केलेलं आहे? या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययानं केलेलं आहे. आणि व. मग असे हे जे शब्द आहेत जे अशा वाक्यांमध्ये येतात जो की सकल भाव दाखवित आहे, समुच्चय दाखवत आहे, अशा परिस्थितीतील जो की सर्वांचा समावेश असलेली परिस्थिती दाखवित आहे. मग तो व्यक्ती असो की निसर्ग असो की कोणताही एखादा घटक असो. ओके. म्हणजेच काय की या अशा वाक्यांमध्ये काय असणार आहे? अशा समुच्चय बोधकमध्ये काय असणार आहे की जोडले जाणारे जे पुढचे वाक्य आहे. ओके. जोडले जाणारे पुढचे वाक्य पहिल्यात भर टाकते. तर हे जे पहिलं वाक्य आहे आणि हे जे दुसरं वाक्य आहे त्यानं काय केलेलं आहे? हे दुसरं वाक्य जोडलं. कशानं? या उभयान्वयी अव्ययानं. मग उभयान्वयी अव्ययानं जेव्हा या वाक्याला जोडलं तेव्हा काय केलं त्यानं? पुढच्या वाक्यामध्ये त्याने भर टाकलेली आहे. कोणी? जोडले जाणारे पुढचे वाक्य
पहिल्यात भर टाकते. म्हणजेच हे जे दुसरे वाक्य आहे त्याने या पहिल्या वाक्यामध्ये भर टाकलेली आहे, म्हणजे अजून परिस्थितीची माहिती अधिक दिलेली आहे. ओके, वेगळी माहिती नाही सांगितलेली आहे, तीच परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचे वेगवेगळे भाव, तिथले वेगवेगळी स्थिती तिथे स्पष्ट केलेली आहे. मग असे जे समुच्चय बोधक आहेत जो की सकल भाव दाखवणार आहेत असे शब्द आहेत. कोणकोणते? त्याच्यामध्ये आणि, ऊन, व, नी, शिवाय, आणखी, न हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. वाक्यामध्ये आल्यानंतर शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय करतील. अशा वाक्यांमधून काय होणार आहे? सकल भाव उत्पन्न होणार आहे. परिस्थितीच्या सर्व गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये येईल असा तो सकल भाव असेल, तो असतो समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. ओके, आय होप तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते. दुसरा आहे विकल्प बोधक. विकल्प बोधक म्हणजेच काय? एक प्रकारे विकल्प काय असतो? ऑप्शन असतो, ऑप्शनल. जसं की सबस्टिट्यूट इंडिकेटर, एक असा इंडिकेटर आहे जो सबस्टिट्यूट आहे, जो की तिथे आहे अशी स्थिती आहे. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल बघू की हा विकल्प बोधक नेमका कसा काम करतो आहे. तर साथ मिळो अथवा न मिळो मी जाणारच. दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण, तुला संपत्ती हवी की सुख हवे. तर या वाक्यांमधून आपल्याला काय कळते? साथ मिळो अथवा न मिळो मी जाणारच, आणि तुला संपत्ती हवी की सुख हवे. तर अशा पद्धतीनं वाक्य आहे, जो की काय दाखवित आहे? विकल्प, ऑप्शन दाखवित आहे. परिस्थिती आहे, दोन घटक आहेत, आणि अशा घटकामधून तुम्हाला काय करायचं आहे? एक निवड करायची आहे. एका अशा घटकाची निवड करायची आहे, अशा विचाराची निवड करायची आहे. मग अशी निवड करत असताना पहिलं वाक्य आहे, दुसरं वाक्य आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे? आपल्याला निवडायचं आहे. म्हणजेच दोघांपैकी एकाची निवड करायची आहे. असा दोन ऑप्शन आहेत, त्या दोन ऑप्शनपैकी काय करायचं आहे? आपल्याला त्या दोघांपैकी एकाची निवड करायची आहे. ऑप्शन निवडायचं आहे, म्हणजेच हे किंवा ते. मग ज्या अशा वेळेस ते काय केलं जाईल? अशा वेळेस असे शब्द आहेत जे की विकल्प दर्शवितात, वाक्यामध्ये विकल्प दर्शवितात. कशा पद्धतीनं? जसं की अगर, अथवा, किंवा, की, वा, नाही तर. हे शब्द आहेत जेव्हा वाक्याला जोडण्याचं काम करतात किंवा शब्दाला जोडण्याचं काम करतात, त्यातून जो अर्थ निघतो तो असतो विकल्प. म्हणजेच हे किंवा ते निवडण्याची, म्हणजेच दोघांपैकी एक निवडण्याची जिथे परिस्थिती असते तिथं असतो विकल्प बोधक. ओके, हे आहेत प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता यामध्ये एका चारही प्रकारांचं वैशिष्ट्य आहे. ते कसं आहे तिथे मला मी नक्की सांगते, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. ओके, न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम, मिनिमम. हे काय आहे? मिनिमम जे असतं ते काय असतं? न्यूनत्व असतं. मिनिमलायझम म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा असतो. न्यूनत्वमध्ये काय असतं? एक प्रकारे कमीपणा, काहीतरी उणीव असते, कशाची तरी उणीव असते, काहीतरी अभाव असतो, काहीतरी नसण्याची तिथे परिस्थिती असते. आणि अशा उणीवेला आणि अशा शब्दाला जोडण्याचं काम हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय करतात. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. दुसरं वाक्य, मोडेन पण वाकणार नाही. तर यामध्ये पहिलं वाक्यामध्ये मरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हणजेच काय आहे? व्यक्ती हा मेला तरी त्याचं कर्तृत्व, त्याचं कार्य इतकं चांगलं असावं की त्याच्या नसण्याने, ती जरी आपल्या पृथ्वीवर नसला, त्याचा अभाव, त्याचा नसण्याचा हे अभाव आहे. ओके, मग तो नसला तरी त्याचे काय उरणार आहे? कार्य, असे कार्य उरणार आहे. ते कार्य त्याच्या कीर्तिरूपामध्ये उरणार आहेत. ते कार्य एका समाजाच्या सेवेसाठी जेव्हा उपयोगी येतात तेव्हा त्याचे कार्य हे त्याची कीर्ती केली जाते, त्याचे कीर्तिरूपी ठरली जाते. म्हणजेच तो व्यक्ती नसण्याचा जो अभाव आहे, पण त्या व्यक्ती नसला तरी त्याचं कार्य कसं त्याचं कीर्ती ठरू शकतं हे याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे.
दुसरं आहे मोडेन पण वाकणार नाही. तर यामध्ये मोडेन हे जो शब्द आहे त्याच्यामध्ये काय आहे, तटस्थता आहे. अशी तटस्थता आहे की त्याच्यामध्ये काय आहे की अहमपणा असेल किंवा अहमपणा असू शकतो. अहमपणामध्ये काय, ते अभाव आहे कोणत्या तरी गोष्टीचा. अहमपणा असा आहे की मोडेल म्हणजेच मी ती गोष्ट नुकसान सहन करू शकेल, तो अभाव सहन करू शकेल, पण वाकणार नाही. मग असे जे शब्द आहेत, अशा शब्दांना जोडण्याचं काम करत असतं असे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. परी, पण हे काय आहेत, काहीतरी कमीपणा दाखवणारा. काहीतरी असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये की उणीव असते, असे शब्द असते ज्याच्यामध्ये उणीव असते, कमीपणा असतो, काहीतरी नसण्याची भावना असते. यामध्ये बघा, मग अशी न्यूनत्वबोधकची संकल्पनाच ही आहे की वाक्यामध्ये काहीतरी उणीव असे आणि ही उणीव असते ना, ही उणीव जेव्हा समजते, ती उणीव अशा शब्दानंतर म्हणजे या शब्दानंतर येणाऱ्या वाक्याने त्या उणीवेचं स्वरूप समजतं की नेमकी ती उणीव कशा पद्धतीची आहे. ती उणीव, तो कमीपणा काय आहे, तो हे वाक्य जोडल्यानंतर त्याच्या स्वरूपामध्ये येतं. स्वरूप आहे मरणे. ही मेल्यानंतर तो माणूस अस्तित्वात आहे का, नाही, तो उणीव आहे. पण त्याची कीर्तिरूपी उरावे, पण त्याचं काय आहे, त्याचं कार्य इतकं चांगलं असेल की त्याची कार्य हीच कीर्ती ठरत असते. म्हणजेच तो नावाने एवढा कीर्तिरूपी ठरेल की त्याचं असणं तितकं महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे तो असण्याचा जो अभाव आहे तो या कीर्तिरूपी उरावेच स्वरूप दाखवलेलं आहे उणीवेचं, ते या पद्धतीने दाखवलं आहे. म्हणजेच म्हणते की ही उणीव दाखवली, मरावे, मोडेन, ही उणीव आहे. ओके. पण अशा शब्दानंतर येणाऱ्या वाक्याने त्या उणीवेचं स्वरूप समजतं. हे शब्द आहेत परी, पण, आणि या शब्दानंतर जे नंतरचं वाक्य आलेलं आहे त्या वाक्याने काय दर्शवित आहे, त्या उणीवेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे ते तिथं दर्शविलेलं आहे या वाक्यामध्ये, दुसऱ्या वाक्यामध्ये. मग असे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय कोणकोणते आहेत? पण, परंतु, परी, बाकी, किंतु असे काही शब्द आहेत जे की न्यूनत्व दाखवतात, कमीपणा दाखवतात, काहीतरी नसण्याची भावना दाखवतात. ओके. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय, याला इंग्लिशमध्ये इफेक्टिव्ह पण म्हणतात किंवा रिझल्ट पण म्हणता येईल किंवा पर्पज पण म्हणता येईल. इंग्लिशमध्ये आपल्याला माहीत असेल, जेव्हा आपण पर्पज कोणातरी गोष्टीचं सांगत असतो तो सो ॲज अशा पद्धतीनं किंवा इथे सच ॲज अशा पद्धतीनं, रिझल्ट सच ॲज दाखवला जातो, पर्पज सो ॲज. हेतू, पर्पज काय असतो, हेतू, रिझल्ट, काहीतरी गोष्ट असेल ज्याच्यामध्ये की हेतू असेल, त्याच्यामध्ये एक प्रकारचा रिझल्ट असेल, काहीतरी परिणाम असेल त्या गोष्टीचा, एकातून दुसऱ्याचा काहीतरी परिणाम असेल, हेतू दर्शविलेला असेल, त्याच्यामध्ये हा परिणामबोधक काम करतो. उदाहरण बघूया याचं आपण. त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला. म्हणजेच काय बघा, त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला. त्याची बस चुकली हे एक वाक्य आणि म्हणून त्याला उशीर झाला. तर परिणाम दाखवलेला आहे. एक कार्य झालं म्हणा आणि दुसरं वाक्य काय केलं, त्या कार्याचा परिणाम झाला, रिझल्ट मिळाला त्याला त्या गोष्टीचा. त्याची बस चुकली म्हणून काय झालेलं आहे, त्याला शाळेत जायला उशीर झाला. ओके. उशीर होण्याचा जो परिणाम आहे तो कशामुळे आहे, बस चुकल्यामुळे आहे. ओके. जो परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये असतो आणि जो मेन कार्य आहे ते पहिल्या वाक्यामध्ये असतं. हे प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे, त्याच्यामधला प्रकार. ओके. म्हणजेच अशा परिणामबोधकमध्ये काय आहे, पहिल्या वाक्यात जे घडतं त्याचा परिणाम हा पुढच्या वाक्यात सूचित करतात. सेम पहिल्या वाक्यात घडतं, पहिल्या वाक्यात कोणतीही क्रिया घडत असेल त्याचा जो परिणाम आहे, जो हेतू आहे, तो कशाने दाखवला जातो, तो दुसऱ्या वाक्यात दाखवला जातो. आणि दुसऱ्या वाक्यात दाखवला जात असताना जो त्या दोघांना जोडण्याचं काम कोण करतं, हा परिणामबोधक उभयान्वयी अव्यय करत असतो. कोणकोणते आहेत असे परिणामबोधक? म्हणून, सबब, यास्तव, तस्मात, तेव्हा, त्याकरिता.
हे असे शब्द आहेत, ओके, आय होप तुम्हाला दिसतंय. हे असे शब्द आहेत जे की परिणाम दाखवतात. वाक्यामध्ये आल्यानंतर पहिल्या वाक्यात क्रिया घडते आणि त्या क्रिया घडण्याचा परिणाम, त्या क्रिया घडण्याचा हेतू हा दुसऱ्या वाक्यात दाखवला जातो आणि दुसरं वाक्य आणि पहिलं वाक्य दोघांना जोडण्याचं काम हे परिणाम दर्शविणारे शब्द करत असते. आता यामध्ये तुम्हाला एक पॉईंट लक्षात आला असेल की हे जे शब्द आहेत हे शब्द कसे आहेत? समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणामबोधक हे वाक्य कशी आहेत? न्यूनत्व, बोधक, उभयान्वयी, अव्ययाचे हे चारही प्रकार आहेत. हे कशामध्ये येतात? तर हे येतात हे येतात संयुक्त वाक्यामध्ये. तुम्हाला वाक्याच्या रचनेनुसार प्रकार हा पॉईंट माहीत असेल, तो अजून आपण घेतलेला नाही आहे. ओके, वाक्याच्या रचनेनुसार 3 प्रकार पडतात: केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. असं संयुक्त वाक्य असतं ज्याच्यामध्ये की 2 स्वतंत्र विचाराचे वाक्य असतात. ओके, पहिलं वाक्य ही प्रधान असतं, दुसरं वाक्य ही प्रधान असतं. अशा 2 प्रधान वाक्यांना जोडण्याचं काम कोण करत असतं? हे प्रधानत्व, बोधक, उभयान्वयी, अव्यय करत असतात. मग अशा वेळेस तुम्ही लक्षात घ्यायचं, हे जे संयुक्त वाक्य आहे, संयुक्त वाक्य ओळखण्यासाठी जर तुम्ही हे पॉईंट क्लिअर केले, हा बेस कंप्लीट केला, तर तुम्हाला ते संयुक्त वाक्य, केवल वाक्य आणि मिश्र वाक्य हे पॉईंट्स करायची सुद्धा गरज नाही आहे. ओके, आणि परीक्षेमध्ये ह्याच्यावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात? तर समुच्चय, बोधक, उभयान्वयी, अव्यय असं एक जोड्या लावामध्ये विचारलं जातं. समुच्चय, बोधक, उभयान्वयी, अव्यय, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. आणि त्याच्या समोरच यापैकी 2 किंवा 3 शब्दांचा गट तिथे समोर येतो. तुम्हाला हा गट लक्षात आला पाहिजे. हा गट आणि त्याचा मेन जो पॉईंट आहे तो, कारण अशा पद्धतीने हे विचारून झालेलं आहे परीक्षेमध्ये की प्रधानत्व, बोधक, उभयान्वयी, अव्ययाचे 4 प्रकार आणि त्या 4 प्रकारांमध्ये येणारे शब्द यांचे 2-2 शब्द तिथे समोर येतात जोड्या लावण्यासाठी. ओके, यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे ॲडव्हान्समध्ये या टॉपिकमध्ये? तर असे हे प्रधानत्व, बोधक, उभयान्वयी, अव्यय आहे, ज्याचे 4 उपप्रकार आहेत: समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम. हे 4ही प्रकार कशामध्ये येतात? हे येतात संयुक्त वाक्यामध्ये. संयुक्त वाक्य असं असतं की त्याच्यामध्ये 2 प्रधान वाक्य असतात, त्यांना जोडण्याचं काम प्रधानत्व, बोधक, उभयान्वयी, अव्ययाने केलं जातं. आणि हेच ते प्रधानत्व, बोधक, उभयान्वयी, अव्यय आहेत, ज्याच्यामध्ये की 4 उपप्रकार आहेत. आणि हे 4 उपप्रकारांमधील जे शब्द आहेत ते संयुक्त वाक्य बनवण्यासाठी उपयोगात आणले जातात. ओके, आय होप तुम्हाला कळाले असेल. हे पॉईंट्स क्लिअर झाले की तुम्हाला तो वाक्याच्या रचनेनुसार पडणारे जे प्रकार आहेत तो पॉईंट्स तुम्हाला पाहण्याची सुद्धा गरज नाही. कळालं की कशा पद्धतीनं जे व्याकरणातील जे एक टॉपिक्स आहेत ते एकमेकांशी कशा पद्धतीनं संबंध आहे, त्यांचं रिलेशन आहे. आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील. आता बघू आपण आपला नेक्स्ट प्रकार. ओके, आता आपण बघतोय की गौणत्व, बोधक, उभयान्वयी, अव्यय आणि याचासुद्धा या केवल, मिश्र आणि संयुक्तमध्ये कसा संबंध आहे हे सुद्धा बघणार आहोत. तर हे पहिले बघू की गौणत्व, बोधक काय असतं. गौणत्व, बोधकमध्ये एक प्रधान वाक्य असेल आणि दुसरं असेल गौण वाक्य. म्हणजे दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्यावर आधारित असेल, त्याच्यावर अवलंबून असेल गौण वाक्य. ओके, आता याची स्थिती पण कशी असणार आहे? पहिल्या वाक्यामध्ये एकतर प्रधान वाक्य असेल किंवा गौण असेल आणि दुसऱ्या वाक्यामध्ये एकतर प्रधान असेल किंवा गौण असेल. म्हणजे यांची जी जागा आहे ती बदलू शकते. पहिल्या वाक्यात गौणही असू शकतं आणि दुसऱ्या वाक्यात प्रधान वाक्यसुद्धा असू शकतं. ओके, तर आपण हे बघूयात. तर पहिला जो गौणत्व, बोधक, उभयान्वयी, अव्यय आहे तो आहे स्वरूप बोधक, उभयान्वयी, अव्यय. याला म्हटलं जाईल, इंग्लिशमध्ये असं म्हटलं जाईल सेल्फ एक्सप्लांटरी. म्हणजेच काय असणार आहे? स्वरूप बोधक. स्वरूप काय असणार आहे नेमकं? तर यामध्ये एक प्रकारे काय असणार आहे, जे प्रधान वाक्य आहे त्या प्रधान वाक्याचं स्वरूप, खुलासा काय करणार आहे? दुसरं वाक्य करणार आहे. कशा पद्धतीनं? फॉर एक्झाम्पल बघा, विनंती अर्ज ऐसा जे, हे एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण, 12 वस्तू म्हणजे 1 डझन. आता यामध्ये विनंती अर्ज ऐसा जे हे एक आहे आणि दुसरं आहे 12 वस्तू म्हणजे 1 डझन. म्हणजेच काय, जेव्हा 12 वस्तू एकत्र केल्या तर त्यांचा ग्रुप हा काय ठरला जातो? हा 1 डझन असा म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. हे काय झालं? तर हे झालं
पहिल्या वाक्याचं काय झालं, दुसरं वाक्य काय करत आहे, तर यामध्ये तो खुलासा करत आहे की हो, पहिलं वाक्य जे आहे ते योग्य आहे, बरोबर आहे. म्हणजेच अशा प्रधान वाक्याचे काय असते, स्वरूप असते, खुलासा असतो, जो गौण वाक्याने केला जातो. गौण वाक्याने तो खुलासा केला जातो की यस, जो पहिला प्रधान वाक्य आहे तो कशा पद्धतीनं योग्य आहे ते. मग यामध्ये काय आहे नेमकं, इथे एक लक्षात घ्या पॉईंट. हा स्वरूपबोधक उभयान्वयी, स्वरूपबोधक गौणत्व उभयान्वयी अव्यय काय आहे की यामध्ये नेहमी पहिले वाक्य प्रधान असते, लक्षात ठेवायचं, आणि दुसरे वाक्य हे गौण असते. कशामध्ये, स्वरूपबोधकमध्ये. स्वरूपबोधक गौणत्व उभयान्वयी अव्ययमध्ये. मग या स्वरूपमध्ये कोणकोणते शब्द येतात, म्हणजे, म्हणून, की, जे. ओके, लक्षात ठेवा, हे सुद्धा जोड्या लावांमध्ये विचारून झालेलं आहे. समुच्चय बोधक आणि त्याच्यासमोर हे शब्द आलेले आहेत, तर तुम्हाला जोड्या लावता येणं, तुम्हाला हे अशा पद्धतीनं जोड्या लावता आल्या पाहिजे की स्वरूप बोधकाचे जे शब्द आहेत ते म्हणजे, म्हणून, की, जे अशा पद्धतीनं आहेत. ओके. दुसरा प्रकार आहे कारणबोधक. कारण काय असणार आहे, एक प्रकारचा कॉज सांगितला जाईल, कॉझेटिव्ह. कारणबोधक काय, कॉझेटिव्ह असेल, कारण सांगितलं जाईल. मग यामध्येही पहिलं वाक्य आहे, दुसरं गौण वाक्य आहे. पहिल्या वाक्यात असं काहीतरी घडले असेल की त्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलं असेल, अशाही पद्धतीनं असेल. मग यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरण आहे, त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली. पहिलं वाक्य प्रधान आहे, त्यानं ती क्रिया केली, आणि दुसरं वाक्य काय आहे, पहिलं वाक्य असं आहे की प्रधान आहे आणि दुसरं वाक्य काय करत आहे, तो कारण दाखवत आहे ती क्रिया करण्याचं. ओके, त्यानं चोरी केली म्हणून. पहिलं वाक्य प्रधान का आहे, त्याला पकडणे, पोलिसांनी पकडण्याची क्रिया ही प्रधान आहे. त्याचं कारण काय आहे, त्या पकडण्यामागचं कारण काय आहे, त्यानं चोरी केली. त्यानं चोरी केली हे गौण आहे. ओके, पकडण्याची क्रिया प्रधान आणि कारण का, तर त्यानं चोरी केली. तर हे जे कारण हा शब्द आहे, कॉझेटिव्ह, कारणबोधक, हा शब्द काय दर्शवितो, अशा प्रधान आणि गौण वाक्यांना जोडण्याचं काम हे शब्द ठरवतो, जो की उभयान्वयी अव्यय आहे आणि तो कारण दर्शवितो. यामध्ये काय असणार आहे, पहिल्या वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात स्पष्ट करतात. पाहिलं आपण की पहिल्या वाक्याचं जे कारण आहे, जी क्रिया आहे, ती दुसऱ्या वाक्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. ओके, पोलिसांनी पकडण्याची क्रिया ही कशामुळे होती, तर त्यानं चोरी केली म्हणून होती. म्हणजेच पहिल्या वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात स्पष्ट केलेले असते. मग यामध्ये पण आहे की पहिलं वाक्य प्रधान असतं आणि दुसरं वाक्य हे गौण असतं, लक्षात ठेवायचं. जे कारणबोधक गौणत्व उभयान्वयी अव्यय आहे त्याच्यामध्ये पहिलं वाक्य काय असणार आहे, प्रधान असणार आहे आणि दुसरं वाक्य गौण असणार आहे. तर यामध्ये जे शब्द आहेत जसं की कारण, का, की, हे शब्द कारणबोधक गौणत्व उभयान्वयी अव्यय आहेत. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल, काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हो, आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. अजून आपले असे 2 प्रकार राहिलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका. ओके, तर अशा उद्देशबोधक गौणत्व उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय आहे, एक्झॉर्टेशन. हे एकत्र शब्द आहे, तिथे एक शब्द चुकला होता. ओके, तर हा एक्झॉर्टेशन म्हणजेच काय, एक प्रकारे उद्देशबोधक आहे. तर हे काय सांगतं नेमकं, तर यामध्ये फॉर एक्झाम्पलनं सुरुवात करूया आपण की नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला. तर यामध्ये नोकरी मिळावी हा उद्देश आहे, म्हणून तो शहरात आला. तो शहरात आला कशामुळे आला, उद्देश काय आहे, नोकरी मिळवण्याचा उद्देश आहे. म्हणजेच अशा वाक्यामध्ये काय असणार आहे, गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असं दाखवलं जातं. हे जे गौण वाक्य आहे हे प्रधान वाक्याचा हेतू आहे. हे प्रधान वाक्य आहे आणि प्रधान वाक्याचा हेतू किंवा उद्देश काय आहे की गौण वाक्य आहे. ओके, कळालं, आय होप कळतंय तुम्हाला. म्हणजेच काय, यामध्ये पहिलं वाक्य नेहमी गौण असते आणि दुसरं वाक्य हे प्रधान असते. कशामध्ये, उद्देशबोधक गौणत्व उभयान्वयी अव्ययामध्ये. ओके, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी या गौणत्वमध्ये
पहिलं प्रधान वाक्य, दुसरं गौण वाक्य हे मुद्दामून या ठिकाणी इथे लाईन दिली होती. कारण यामध्ये हे पण अशाही पद्धतीनं आहे की अशा उद्देशबोधकमध्ये पहिलं वाक्य हे गौण येतं आणि दुसरं वाक्य हे प्रधान येत असतं. आणि असं प्रधान वाक्याचा उद्देश सांगण्याचं काम हे गौण वाक्य करत असतं. ओके. यामध्ये जे उद्देश सांगणारे शब्द आहेत जसं की म्हणून, सबब, यास्तव, कारण, की हे शब्द आहेत जे की वाक्यामध्ये उद्देशबोधक गौणत्व सूचक असतात. म्हणजेच प्रधान वाक्याचा जो हेतू आहे, जो उद्देश आहे, तो गौण वाक्यामध्ये दर्शविला जातो आणि गौण वाक्य हे पहिलं येतं. ओके, उद्देशबोधकमध्ये. नेक्स्ट प्रकार आहे संकेतबोधक. संकेत काय असणार आहे? एक प्रकारचा अलर्ट असेल किंवा एक प्रकारचं इंडिकेशन असेल, इंडिकेटर असेल. ओके, त्यालाच आपण संकेत असा म्हणतो. मग यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, जर प्रयत्न केला तर यश मिळेल. तर या ठिकाणी जर आणि तर हे दोन शब्द आहेत जे की दर्शवितात संकेत. जर प्रयत्न केला तर यश मिळेल. यश मिळेल कधी? प्रयत्न केल्यावर. तर यश मिळेल हे प्रधान वाक्य आहे आणि जर प्रयत्न केला हे काय आहे? हे प्रयत्न केला हे काय आहे? गौण वाक्य आहे. याही ठिकाणी काय होते मग? जे गौण वाक्य आहे ते गौण वाक्य नेहमी पहिले हे गौण वाक्य असते आणि दुसरे हे प्रधान वाक्य असते. ओके, संकेतबोधक गौणत्व उभयान्वयी अव्ययामध्ये आणि उद्देशबोधक गौणत्व उभयान्वयी अव्ययामध्ये पहिले वाक्य गौण असते, दुसरे वाक्य प्रधान असते. म्हणजेच काय? यश मिळेल हे प्रधान वाक्य आहे आणि प्रधान वाक्यानं काय केलेलं आहे? या पहिल्या वाक्याच्या अटी शर्ती पूर्ण केलेल्या आहेत, जे की गौणत्व आहे. प्रयत्न केला ना, प्रयत्न केला ही अट पूर्ण केली तरच यश मिळेल हे दुसरं त्याचा रिझल्ट असेल. ओके, म्हणजेच काय? बघा दुसरं उदाहरण बघा. तू इशारा केलास की मी येईन. मी येईन हे काय आहे? प्रधान वाक्य आहे. मग अशा प्रधान वाक्याला काय केलेलं आहे? इशारा करण्याचा संकेत आहे, जे की गौण आहे. गौण वाक्य प्रथम आहे, ते लक्षात घ्यायचं. इशारा करणे हे काय आहे? गौण आहे आणि मी येईन हे प्रधान आहे. म्हणजेच यामध्ये पहिल्या वाक्यातील अटीवर दुसरी गोष्ट अवलंबून असते. पहिल्या वाक्यामध्ये अट असते, अट कोणत्याही प्रकारची अट असते आणि ती अट पूर्ण करते दुसरं वाक्य. म्हणजेच त्या अटीवर अवलंबून असणारं जे प्रधान वाक्य आहे, अटीवर गौण वाक्य आहे. ओके, नंतर जे प्रधान वाक्य येतं ते काय आहे? ते त्या अटीवर अवलंबून असतं. ओके, कळतंय तुम्हाला? तर यामध्ये या संकेतबोधकमध्ये पहिलं वाक्य गौण असतं, दुसरं वाक्य प्रधान असतं. अटी शर्ती सांगणारं कोणतं आहे संकेतबोधक? जर तर आहे, जरी तरी आहे, म्हणजे की हे शब्द आहेत जे की संकेतबोधक संकेतबोधक गौणत्व उभयान्वयी अव्यय दर्शवितात. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. आता यामध्ये केवळ मिश्र आणि संयुक्त वाक्याचा काय यामध्ये मिश्रता आहे? तर तुमच्या लक्षात येईल जे मिश्र वाक्य तयार केलं जातं. ओके, तर तुम्ही मिश्र वाक्याचा अभ्यास केलेला असेल. मिश्र वाक्यामध्ये काय पॉईंट्स असतात की मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं, दुसरे गौण वाक्य असतात. त्यांना जोडण्याचं काम कोण करत असतं? गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय करत असतात. आणि हे त्याचे प्रकार, हे चारही प्रकार स्वरूप, कारण आणि उद्देश आणि संकेतबोधक हे चारही प्रकार मिश्र वाक्य तयार करण्यासाठी उपयोगात आणले जातात. आणि यामधूनच या चारही उपप्रकारातील जे शब्द आहेत त्यांचा वापर करून जे प्रधान वाक्य, जे गौण वाक्य जोडले जाते त्यापासून बनलं जातं मिश्र वाक्य. त्याच्यामुळे हा जर बेस तुम्ही खूप छान पद्धतीनं केला तर तुम्हाला मिश्र वाक्य कशा पद्धतीनं ओळखायचं
ही सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. मिश्र वाक्यात काय असतं, एक प्रधान वाक्य असतं आणि प्रधान वाक्य आणि दुसरे एक किंवा दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक असे गौण वाक्य असतात. ओके, त्याच्यामुळे हा पॉईंट क्लिअर केला तर तुम्हाला मिश्र वाक्यसुद्धा कळून जाईल की हे एकमेकांशी कसे संबंधित आहेत. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. तरीही तुम्हाला काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.